जास्त तर पोरं केटरिंगच्या कामामध्ये काम कमी आणि नखरेच जास्त करते. तर पोरांची नखरे काय काय असते चला सांगतो. तर जय श्रीराम मित्रांनो. समजत पहिले आम्ही चीज बटर किराणा वगैरे काढला, इकडे कटिंग वगैरे पण चालू होते आणि तुमचा भाऊ नाही का फेरफटका मारतच राहतो इकडे तिकडे कामाच्या नादात आणि चकल्यांड द्यायचं आणि इकडेच फिरत राहायचं. याला तर म्हणते केटरिंगची लाईफ एक नंबर. लाईफ इज द बेस्ट. आईला काय भारी डेकोरेशन लावलंय यार. माझ्या लग्नात मी हेच लावणार आहे बरं का. मी मरून जाईन पण मी सेटअप हेच लावून, कारण की फुलं फिलं काय वा 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 वा. अरे ढोलकीवाले भैया वाजवा ना यार थोडं, म्हणजे कसं डंगळा मात्र नाचतो ना थोडं. पण मला हेच समजत नव्हतं की मला काम दिलेलं आहे कोणतं. म्हणलं जाऊ द्या आता इकडे तिकडे नाही का भटकून आपलं काम पण टाइम पण निघून जाईन. पण कशाचं काय, अरे लईच वांदे आहे ना केटरिंगचे. तुम्ही जेवढं बी काम वगैरे करसान ना शेवटला तुम्हाला वाटतच नाही की यार आपण काम केलंय आणि टाइम पण लगेच निघून जातो. त्याच्यामुळे मी केटरिंगचेच काम करतो. आता तसं नाहीये मी केटरिंगचेच काम करतो, मी कोणते पण काम करतो टाइम पडल्यावर. जर तुम्हाला पण केटरिंगचं काम करायचं असेल ना तर तुम्ही नाही का मला कमेंट करा आणि याचा दुसरा पार्ट पण टाकणार आहे मी. तोपर्यंत फटाफट फॉलो करून घ्या.